आगामी विधानसभा निवडणुकीसाठी गोवा राज्य हळूहळू सज्ज होत आहे। सत्ताधारी भाजप, विरोधी पक्ष काँग्रेस आपापले मुद्दे घेऊन मतदारांपुढे जात आहेत। राज्याबाहेरचे नवे प्रादेशिक पक्ष तृणमूल काँग्रेस आप इथे राजकीय गुंतवणूक किंवा राजकारणात पाय रोवण्याचा प्रयत्न करताना दिसतायत, तर महाराष्ट्राप्रमाणे महाविकास आघाडी स्थापन करण्यासाठी गोव्यात हालचाली सुरू झाल्या आहेत। या सगळ्या वातावरणात निवडणुकांसाठी भाजपची नेमकी काय तयारी आहे हे आपण जाणून घेणार आहोत। राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत सर, TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। पॉलिटिकल बातम्यांसाठी म्हणजे गोव्यातलं राजकारण करण्यासाठी मी अनेकदा येत असतो। अलीकडच्या मला काळात दिसतं आहे की तुम्ही विकास कामांच्या उद्घाटनांचा धडाका लावला आहे। नवे प्रकल्प तुम्ही जाहीर करतात, घोषणा करतात, जे प्रकल्प सुरू आहेत त्या कामांची माहिती घेतात आणि त्याची प्रगती तुम्ही जनतेपुढे मांडतात। जनतेशी संवाद संपर्क वाढवलेला आहे। काय सांगाल की विधानसभा निवडणुकीत नेमकं काय चित्र असेल? गेल्या कोरोनाच्या काळामध्ये बरेच प्रोजेक्टचं इनॉग्रेशन्स राहिलेल्या होत्या आणि त्यामुळं आत्ता इलेक्शन डिक्लेअर होणार आहे त्या अगोदर आम्ही गोवा प्रगती ह्या नावाखाली कितीतरी प्रकल्प गेली 1.5-2 वर्ष मी कंटिन्युअसली फॉलोअप करत होतो। मग इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट रिलेटेड प्रोजेक्ट PWD असेल, WRD असेल, GSIDC असेल, या सगळ्या रिलेटेड वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे प्रोजेक्ट आम्ही इनॉग्रेशन करून लोकार्पण करण्याचं काम सुरुवात केलेली आहे। मग वेगवेगळ्या डिपार्टमेंटमार्फत डायरेक्टर पंचायत असेल, हेल्थ डिपार्टमेंट असेल, ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट असेल, PWD डिपार्टमेंट असेल, कितीतरी आणि त्याशिवाय आपण म्हणतोय की डबल इंजिन सरकारची कामं म्हणजे मोदीजी सरकार, केंद्र सरकार आणि राज्य सरकार, केंद्र सरकारच्या सहकार्याने चालत असलेले नॅशनल हायवे ऑथॉरिटीचे प्रोजेक्ट किंवा इतर प्रोजेक्ट त्याचे इनॉग्रेशन्स, फाउंडेशन स्टोन आणि लोकार्पणचे कार्यक्रम गेले कंटिन्युअसली 1.5 महिना 2 महिना झाले ह्या प्रोजेक्टचं लोकार्पण सोहळे गोव्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने करत आहोत। मतदारांकडे भाजप या निवडणुकीत कोणते 3 मुद्दे घेऊन जाणार आहे? अगदी थोडक्यात आम्ही केलेली कामं सगळ्यात अगोदर म्हणजे आपण म्हणतोय की इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट अँड द ह्युमन डेव्हलपमेंट, दॅट इज द वन। आणि त्यामध्ये आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा हा जो कार्यक्रम आम्ही चांगल्या पद्धतीने राबवला तो परत एकदा लोकांकडे घेऊन जाणार आहे। आणि 60 वर्ष मुक्तीच्या काळामध्ये आपण गोव्याच्या 60 वर्षामध्ये जेवढा विकास झाला नाही तो विकास आम्ही डबल इंजिनच्या गव्हर्नमेंटने केलेला आहे, तो विकास घेऊन लोकांच्या समोर जाणार आहोत। त्यामुळं आम्ही केलेली अगोदरची ज्या पद्धतीने म्हटलं मी डबल इंजिन सरकारची कामं, आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवा आणि अंत्योदय तत्वावरती केलेली कामं, ही एवढी कामं आणि त्यातल्या त्याच आम्ही जो आमचा रिपोर्ट कार्ड जो सबमिट केलेला आहे, गेले 10 वर्ष भारतीय जनता पार्टीचं सरकार या ठिकाणी आहे आणि पहिल्याच वेळी कुठल्या तरी सरकारने दिलेला जाहीरनामा जो कंप्लीट केला आहे त्याचा रिपोर्ट कार्ड जे सरकार देतोय तो घेऊन जायला आमच्याकडे खूप मोठी कामं आम्ही या ठिकाणी केलेली आहेत, तीच घेऊन लोकांकडे जाणार आहोत। सत्ताधारी म्हणून तुम्ही कामं मांडलीत, काय काय करतात ते सांगितलं। मी आता राजकीय घडामोडींकडे येणार आहे। महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातही महाविकास आघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न किंवा हालचाली सुरू झाल्या आहेत। असं म्हटलं जातं की भाजपला सत्तेपासून रोखायचं असेल तर महाविकास आघाडी हा एक पर्याय असू शकतो। काँग्रेस, NCP, शिवसेना, गोवा फॉरवर्ड असे सगळे एकत्र येण्याच्या तयारीत आहेत। शिवसेनेचे संसदीय नेते आणि खासदार संजय राऊत हे 2 दिवस गोव्यात होते, काँग्रेस नेत्यांबरोबर भेटीगाठी घेतल्यात। काय वाटतं की महाविकास आघाडी स्थापन झाली तर भाजपला रोखलं जाऊ शकतं? मुळात शिवसेना असेल, TMC असेल, आम आदमी पार्टी असेल, ह्यांचं अस्तित्वच गोव्यात नाही आहे। त्यामुळे ती महाविकास आघाडी किती पद्धतीने चालेल आणि कशासाठी चालेल हे मला माहीत नाही। कोण कुणाला ऑक्सिजन पुरवतोय ते पण मला माहीत नाही आहे। त्यामुळे त्यामध्ये मी जात नाही। पूर्ण गोवेकरांचा, गोव्यातील लोकांचा माझ्यावरती, भाजपावरती आणि मोदीजीवरती विश्वास आहे। आम्ही केलेली कामं घेऊन लोकांमध्ये जाणार आहे। त्यामुळे त्यांचा उद्देश आहे भाजपाला हरवणं, आमचा उद्देश आहे परत एकदा लोकांच्या सेवेसाठी सत्तेत येणं, हाच आमचा उद्देश आहे। आणि अंत्योदय तत्वावरती जी आम्ही कामं करतोय ती परत कामं पुढे नेण्यासाठी आणि स्वयंपूर्ण गोवा करण्यासाठी आम्ही लोकांना हाक मारलेली आहे। तुम्ही आम्हाला परत एकदा संधी द्या, सेवेची संधी द्या, आम्ही ती सेवा करू। राज्यात नवखे म्हणजे आता पाय रोवू पाहत आहेत असे पक्ष म्हणजे तृणमूल काँग्रेसची एंट्री झाली आहे, आप गेल्या निवडणुकीपासून आहे। अनेक पक्षातले काही म्हणजे घडामोडी अशा घडत आहेत की काँग्रेसमधून तृणमूलमध्ये जात आहेत, भाजपतूनही काही फ्लो सुरू आहे तृणमूलमध्ये जाण्याचा।
तर हे जे पक्ष आहेत, ममता बॅनर्जी ह्या तळ ठोकून राहतात, जवळपास 2 ते 3 दौरे ह्या 2 महिन्यात त्यांचे गोव्यात झालेले आहेत. अरविंद केजरीवाल गोव्यामध्ये येत आहेत. या सगळ्या नेत्यांच्या दौऱ्यांकडे आणि त्यांचा राजकारणात इथे जम बसवण्याकडे तुम्ही कसं पाहता? याउलट मी म्हणेन भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय नेते पण गोव्यामध्ये येतात. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी येऊन गेले, अमित मध्ये शहा येऊन गेले, JP नड्डाजी येऊन गेले, नितीन गडकरी येऊन गेलेत, पियुष गोयलजी येऊन गेलेत. कितीतरी भारतीय जनता पार्टीचे बिग स्टॉलवर्ड लीडर्स, देवेंद्र फडणवीस तर आमचे प्रभारी आहेत, किशन रेड्डीजी येऊन गेलेत. हे असे सगळे लीडर्स भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी येऊन केंद्र सरकारचे वेगवेगळे प्रोजेक्ट्स जे त्याने गोव्यामध्ये इम्प्लिमेंट करायचे ते इम्प्लिमेंट केलेले आहेत. त्यामुळे बाकी पार्टीचा कोण येतोय, किती दिवस राहतोय ह्याच्याकडे मला चिंता नाही आहे. कारण नॅशनल लीडर जे भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय मंत्री या ठिकाणी येतात आणि गोव्याला काहीतरी केंद्रीय प्रोजेक्ट देऊन जातात. त्यामुळे ते लोकांना ते कायमच्या आठवणीमध्ये राहणार. आणि सांगायचं जर झालं तर गोव्याला ह्या 8 वर्षाच्या सरकारामध्ये म्हणजे मोदीजीच्या सरकारामध्ये 22,000 कोटी रुपये जे डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी, आयदर नॅशनल हायवेसाठी, ब्रिजेससाठी, टुरिझमसाठी आणि इवन दो फॉर द रुरल डेव्हलपमेंटसाठी जे पैसे मिळाले आहेत ते खरोखरच लोकांच्या लक्षात राहणार आहेत. बाकी कोणी जर इथं येऊन प्रयोग करायचा जर प्रयत्न करत असेल, आम्ही नवीन प्रयोग करून इथं बघूया, तर गोव्यातील लोक सुज्ञ आहेत, सुशिक्षित आहेत. गोव्यातील मतदार जो आहे ह्यांना खरं काय खोटं काय हे समजतं आहे. त्यामुळे भूलथापांना दिल्लीवाल्यांच्या बळी पडणारे नाही आहेत. त्यांच्या राज्यामध्ये किती पोल्युशन आहेत आणि त्यांच्या राज्यामध्ये वेस्ट बेंगालमध्ये किती असंस्कृतीरित्या राज्य चालवलं जातं हे लोक सोशल मीडियावरती, टेलिव्हिजन मीडियावरती, इलेक्ट्रॉनिक मीडियावरती सगळं काही पाहतात. त्यांना त्यांचा मागचं इलेक्शन मला वाटतं आठवण करून देणं गरजेचं आहे. त्यामुळे गोव्यातील जनता ही सुज्ञ आहे आणि ते स्वतः त्यांना भारतीय जनता पार्टी पण माहिती आहे, मी स्वतः माहिती आहे, आमचे पक्षातले सगळे नेते त्यांना माहिती आहेत. तृणमूल काँग्रेसचं स्लोगन आहे 2 फुलांचा काळ, गोव्याची नवी सकाळ. आप म्हणता आहे की बदल जाय, असे स्लोगन्स टाकून ते आकर्षित करतात मतदारांना. खूप मोठ्या प्रमाणात दोन्ही पक्षांचे संपूर्ण गोव्यात होर्डिंग्ज लागलेले आहेत. ज्या पद्धतीने जाहिरात होते आहे, स्वयंपूर्ण गोव्यासाठी भाजपा. मी म्हणणार की 60 वर्षामुक्तीच्या काळामध्ये आजपर्यंत गोवा स्वयंपूर्ण झाला नव्हता. त्याची सुरुवात आम्ही केलेली आहे. प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये माझा स्वयंपूर्ण गोवाचा नारा पोचलेला आहे आणि विशेष करून आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा हा कार्यक्रम माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी ह्याने ॲप्रिशिएट केला आणि चीफ मिनिस्टर कॉन्फरन्समध्ये माननीय मोदीजी ह्याने सगळ्या मुख्यमंत्र्यांना सांगितलं की गोव्यातला स्वयंपूर्ण गोवा हा कार्यक्रम तुम्ही तुमच्या डिस्ट्रिक्टमध्ये, राज्यामध्ये इम्प्लिमेंट करा. गोवा जरी लहान राज्य असलं तरी एका मॉडेल बेसिसवरती तो इम्प्लिमेंट करता येतोय आणि तो त्याच पद्धतीने तुम्ही इम्प्लिमेंट करा. हे मला वाटतं गोवेकरांसाठी खूप महत्त्वाचं आहे आणि निश्चितचरित्या स्वयंपूर्ण गोव्यासाठी भाजपा 2022मध्ये हे लोक परत एकदा सिद्ध करतील याची मला खात्री आहे. महाराष्ट्रातले 2 प्रमुख नेते सध्या अनेकदा गोव्यात येत आहेत. त्यात भाजपकडून विरोधी पक्षनेते, महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गोव्याची जबाबदारी आहे, ते प्रभारी आहेत. तर शिवसेनेकडून नेते संजय राऊत येत आहेत, त्यांच्याकडे जबाबदारी आहे. संजय राऊतांचे अलीकडे होणारे गोव्यातले दौरे कसे पाहता? कारण ते विशेषतः भाजपला लक्ष करताना आढळत आहेत. माननीय देवेंद्र फडणवीसजी माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते हे गोव्याच्या इलेक्शनचे प्रभारी आहेत आणि मला वाटतं नक्कीच त्यांचा अनुभव, त्यांचा एक्सपिरियन्स गोव्यातला, त्यांचा गेली कित्येक वर्ष संबंध हे गोव्यातील भाजपाला फायदेशीर ठरेल. संजय राऊत काय येतात मला माहीत नाही आहे. त्यांचा गोव्यामध्ये पंच पण नाही आहे. त्यामुळे ते कुणाला येऊन भेटतात आणि इथं काय करतात ते त्यांना विचारायला पाहिजे. पण काँग्रेसचे नेते म्हणजे आता मी काल परवामध्ये दिगंबर कामत जे विरोधी पक्ष नेते आहेत, माजी मुख्यमंत्री राहिले आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की एक काळ होता की भाजप 4 पासून सुरू झाली आणि 21 आमदारांपर्यंत पोहोचली. आता म्हणजे 2017ला 21ला होते, आता त्यांची उलटी गिनती सुरू झालेली आहे. 2017ला ते 13वर आले आणि या निवडणुकीत कदाचित ते 7 किंवा 9वर थांबतील. दिगंबर कामतची संख्या आता किती आहे ते अगोदर त्याने बघावं. आता विधानसभेत मला वाटतं एकच राहिलेले आहेत. त्यामुळं आमच्या संख्येची चिंता त्याने करू नये. भारतीय जनता पार्टी पूर्ण बहुमताने 2022मध्ये 22+चा नारा आम्ही दिलेला आहे आणि मला वाटतं गोव्यातील जनता
22+ सीट घेऊन भारतीय जनता पार्टीला पूर्ण बहुमताचं सरकार गोव्यामध्ये देईल. सध्या नवे राजकीय पक्ष आलेत, तृणमूल काँग्रेस, आप आणि अनेक पक्ष स्थापन होत आहेत. राजकीय उड्या किंवा पक्षांतर सध्या खूप जोरात सुरू आहेत गोव्यात, त्यावर काय सांग? प्रत्येकाला इच्छा आकांक्षा राजकारणाची असते, त्यामुळे एका पक्षामध्ये तिकीट नाही मिळाली तर तो दुसऱ्या पक्षामध्ये जातोय. एखाद्या पक्षात तिकीट असताना सुद्धा जो दुसऱ्या पक्षात जात असेल तर मला वाटतं तो कशासाठी जात आहे हे लोकांनी ठरवायला पाहिजे, किंवा एखाद्याला म्हणजे का गेला, कारण सगळेच काही समाजकारणासाठी जातात असं नाही, काही वेगळ्या कारणासाठी पण जात असेल. पण मला वाटतं की प्रत्यक्षरित्या गोवेकरांसाठी काम करणारा भारतीय जनता पार्टी पक्ष आहे, त्यामुळे निश्चितच भारतीय जनता पार्टीमध्ये निवडून दिलेले उमेदवार लोक निवडून देतील. आणि यावेळी पूर्ण बहुमताचं सरकार याची डिमांड मी लोकांकडे केलेली आहे, कारण पूर्ण बहुमत आल्याशिवाय आपण विकासाकडे समृद्धीकडे जाणं कठीण आहे. त्यामुळं ह्याचे 4 त्याचे 8 असं नाही आहे. भाजपाला पूर्ण बहुमत द्या, आम्ही स्वयंपूर्ण गोवा करू, हाच नारा आम्ही लोकांकडे दिलेला आहे. तुम्ही म्हणतात पूर्ण बहुमताचं सरकार, पण अनेकदा असं दिसलं आहे की काँग्रेस किंवा अन्य पक्षांचे किंवा अपक्ष आमदार फोडून भाजपला सरकार स्थापन करावं लागतं. यावेळेस तसं होणार नाही हा आत्मविश्वास आहे? तो काळ संपलेला आहे. आता 2022मध्ये 22+चं पूर्ण बहुमत हे गोव्यातील लोक देतील. गोव्यातील लोक आता आमदारासाठी नाही सरकारासाठी मत देणार आहे. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघामध्ये पूर्ण बहुमतासाठी भाजपला मतदान, स्वयंपूर्ण गोव्यासाठी भाजपला मतदान, अशा पद्धतीने मतदान करतील. कारण ज्या पद्धतीने आमच्या सरकार तुमच्या दारी स्वयंपूर्ण युवा, स्वयंपूर्ण महिला, नॅशनल युथ पार्लमेंट, नॅशनल वुमन पार्लमेंट, नॅशनल पंचायत पार्लमेंट आणि कृषी मेळावा असे विविध कार्यक्रम, कधीही गोव्यात एवढे कार्यक्रम झाले नव्हते जे गोव्यातील लोकांसाठी आहे. त्यामुळे पहिल्याच वेळी गोव्यातील लोक आणि भाजपासाठी पूर्ण बहुमतासाठी, आमदार निवडण्यासाठी नाही तर सरकार निवडण्यासाठी मतदान करतील याची मला खात्री आहे. पूर्ण सगळ्या मतदारसंघात मी स्वतः प्रवास करतोय, लोकांशी भेटतोय, सभा घेतोय, त्यामुळे निश्चितच मला खात्री आहे पूर्ण सरकारासाठी मतदान लोक करतील, एवढंच सांगेन मी. एक शेवटचा प्रश्न, पूर्ण बहुमतातल्या सरकारचं नेतृत्व पुन्हा डॉक्टर प्रमोद सावंत हेच करतील? पार्टीचं डिसिजन्स आहे, पार्टीने आतापर्यंत सांगितलेलं आहे, त्यामुळे तो निर्णय काही पार्टीचा असतोय. त्यामुळे सध्या माझ्या नेतृत्वाखाली इलेक्शनला जातोय, नक्कीच पार्टी ह्यावरती निर्णय घेईल. TV9 मराठीशी जी बातचीत केली त्यांनी सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी रोखठोकपणे मांडलीत, त्याबद्दल आपले आभार. व्हिडिओ जर्नलिस्ट किशोर भोरसह दिनेश दुखंडे, TV9 मराठी, पणजी, गोवा.